बरं का, उद्या शेतीची कामं ठेवू नका. का? यशवंतला कराडला सोडून यायचं आहे. कशासाठी? शिक्षणासाठी. का? इथं शाळा नाही? त्याला काय नांगरगळ्या करणार आहात का? अरे मी नांगरगळ्या असलो तरी संसार चाललाय नवं. नवं नाही. काय आम्हाला काय अक्कलच नाही का? आहे की, पण कुठे कशी वापरायची त्याला शिक्षण हवं असतं. अरे बरी एवढंसं पोरते के जीला या वयातच घालतात. हे काय काढलं के जी? ही तुमची अक्कल. अहो इंग्रजी शाळेत बालवाडीला के जी म्हणतात. ते काय बी असू द्या, आबा काय पाठवणार नाहीत एवढीशा पोराला. आबा आबा आबा, आमचं काय आवडलंय हो तुमच्या त्या आबांना? त्यांनी काय केलंय ग तुझं? पैसा खायला विरोध केला हे चुकलंय का त्यांचं? हे बघा, आता तुम्ही काही कुकुलं बाळ नाही. आबांच्या ताटाखालचं मांजर बनून किती दिवस राहणार? स्वतःचं बघा, मुलाचं बघा. अव आबाने एवढा संसार मांडलाय, उभा केलाय, त्यो कोणासाठी? दुसऱ्या कोणासाठी का? त्या टॉमॅटो सॉसचं काय झालं? पडला ना कारखाना बंद. त्यो कारखाना आम्ही सुरू केला होता. मग तसंच शेतीचंही होणार. अहो काय बोलताय? शेती कधी आपल्या लेकराला उपाशी ठेवती का? पासाभर पेरलं तर पोतं भर देणारी आई येते. त्यापेक्षा शिकला असतात तर साहेब झाला असतात, शहरात राहिला असतात. गटाराच्या कडला किड्या मुंग्यासारखं जगलो असतो, शिमिटच्या जंगलात जगलो असतो. इथं बघा, मुबलक पाणी आहे, हिरवं शिवार आहे, डोंगर टेकडे आहेत, सुखदुःखाला आपली माणसं आहेत. करा कष्ट, गाळागाम, पोटभर खा, बिनगोर झोपा. झोपा. जग कुठे गेलंय? तुम्ही झोपा. कुठं गेलंय हो जग? आणि दगड का माती खाऊन जगतंय तुमचं जग? जागायला भाकरी लागती आणि ती आम्ही शेतकरी आमच्या शेतात कमावतो. तुम्ही राहा हो शेतात काम करत. आमचा मुलगा शेती करणार नाही, उद्या निघायचा आहे. आमचा पोरगा म्हणताय, आमचा नाही का त्यो? आम्हाला त्याची काळजी नाही वय? कमी केलंय का आम्ही त्याच्यासाठी? चांगलं माहिती आहे की आम्हाला. आई देवापुढे दिवा लावतात आणि दिव्या दिव्या दीपत्कार म्हणायला लावतात. आबा भूताखेतांच्या देवाधर्माच्या गोष्टी सांगत बसतात. आता अरे देवाच्या गोष्टी सांगितल्या तर बिघडलं कुठं? आहे का देव आहे? पाहिलाय तुम्ही? अंधश्रद्धा जोपासता तुम्ही आणि माझ्या यशवंतला तेच करायला लावताय तुम्ही. आता देवाचं नावच घ्यायचं नाही तर बोलणार काय आम्ही? आम्ही काय करतोय ते बघत राहा. मी त्याला कलेक्टर बनवण्याचं ठरवलंय. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण पोराला आजी आजोबांपासनं तोडू नका. आणखीन एक नाव घाला की त्यात, नभाताईचं. वय तिला बी नाही करमणार. का हो? लय माया जडली. तीच माया मला तोडायची आहे. कुठल्या जन्मीचं वैर मानायचं आहे? सारखं यशवंता यशवंता यशवंता, जणू काही जन्मच दिलाय त्याला. हे बघा, मुलाला जन्म देणं नाही तिच्या नशिबी, पण नाळ तर जोडली गेली का नाही? असं करा, तिची नाळ तिच्या पोटातल्या बाळाशी जोडा. तुमच्यापाशी बोलण्यासारखं काय राहिलंच नाही आता. मला दिलं ना तसं तिला द्या पोर. हं. श्रीमंत वाद टाळण्यासाठी काहीच बोलला नाही. घरातलं वातावरण मुकं झालं होतं. कुणीच कोणाशी बोलतच नव्हतं. यशवंतला शिक्षणासाठी शहरात ठेवणार या कल्पनेनं सगळे दुःखी झाले होते. ती कल्पनाच सगळ्यांना जड जात होती. आजूबाजूला कुणी नाहीये असं बघून जो तो डोळे पुसत होता. वाड्यातल्या सगळ्यांना यशवंतचा लळा लागला होता आणि यशवंताला वाड्यातल्या सगळ्यांचा लळा लागला होता. यशवंतच्या बालक्रीडा आठवल्यानं प्रत्येकाचे डोळे ओलावले होते. उशाची आवराआवर चालली होती. रात्रीची पंगत पडली. घास घशाखाली उतरत नव्हता. पाटलांनी अर्ध्या ताटावरून उठून हात धुतला. नभा तर जेवलीच नाही. शेवटी पाटलांनीच ठरवलं की एकदा उशाला सांगून पाहावं. दाखल्या पाटलीन. बोला. या की इथं बसा. ती बसली. बोला. यशवंतला एवढ्या लांब पाठवायला जड जाते. मग कर्मानं बघू, तर पोर बी मोठं होईन की. पण लहान वयात सवय होते. पर आपलं काय? आपलं काय आहे?
चांगल्यासाठीच चाललंय ना हे. आम्ही नाही म्हणत नाही, पण जरा विचार करा की. पाटलांचा आवाज घोगरा झाला होता. हे बघा आबा, त्याला इंग्रजी शाळेत शिकवून मोठा करायचा आहे. आमचे ना नाहीचे पर. आता पर कसला? शहरात लहान असताना शाळेत घातलं जातं. आम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय? तुमच्यासारखा अंगठे बहाद्दर करावा का मुलाला? नाही शाळा शिकलो आम्ही, मग अक्कलच नाही का आम्हाला? एवढा गावाचा गाडा हाकतोय, न्यायनिवाडा करतोय. अहो छक्के पंजे म्हणजे शिक्षण नव्हे. काय बोलावं आता तुमच्या पुढं. खरंच पाटील नातवाच्या प्रेमापुढे लाचार झालेले होते. पाटलांचे डोळे डबडबले होते. हे बघा, यशवंत काही युद्धावर जात नाहीये, शिक्षणासाठी तो जातोय. अश्रू गाळून त्याला आशीर्वाद देताय का? एक जात सगळे मागासलेले, विचार नाहीत, संस्कार नाहीत. रात्रीपासून बघतीये मी, जणू वाड्यात कोणी मेलंय. सुनबाई. पाटील कडाडले, त्यांचं सर्वांग थरथरायला लागलं आणि त्याच वेळी पांडू धावत आला. आबा आबा आबा, अहो थोरल्या धनिनीला उलट्या वाटायत आबा. काय सांगतो? वय की उभं राहण्याचं त्राण नाही. काम करा, तयारी करा. श्रीमंता गाडी काढा, बांधा बांध कर. चल 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 चल, दवाखाना गाठा. एकच धांदल उडाली. काय शंकरराव, त्या दिवशी गावात घरोघरी गुढ्या का उभारल्या होत्या हो? शंकर गप्प. बलवंत भाऊंनी पाटलांनी आदेश दिला होता का तुम्हाला? आता पाटलांनी आदेश कशाला द्यायला पाहिजे? मग गुढीपाडवा होता का त्या दिवशी? तसं म्हणायला गेलं तर गुढीपाडवाच होता. काय बाबू सुतार? तर व पाटलाच्या वाड्यात नवीन पाहुणा आला, उभ्या गावाला आनंद झाला की. बाबू सुतार, आता खोटं कशा पाय सांगायचं, खरं ते बोललोय मी. आता खरंच बोला. पाटलांच्या वाड्यात पहिल्यांदाच पाटील आला होता का? नाही, त्या वेळची परिस्थिती जरा. बोला बोला बोला, आता खरं ते बोलतो. हे बघा, तुम्हाला बाळ झालं ते तसं नियमाला इब्रतीला धरून नव्हतं झालं. म्हणजे? अहो लगीन झालं, 2-4 वर्षांनी बाळ झालं तर नियमात बसतं ना ते, नाही का? अन्नाभात आहे उभ्या गावची आय. इतक्या सालानं त्यांना बाळ झालं, लोकांना गोड वाटणारच की. बरं त्यो बी पोरगाच झाला. मग आम्हाला काय झालं होतं? मुलगाच झाला होता ना. तुमची गोष्टच निराळी व कधी घडली नव्हती आणि घडणार बी नाही अशी. असं? ए बघा, मी विनंती करतो, ही ग्रामपंचायतीची मीटिंग आहे. विषय पत्रिकेवरील विषयानुसार चर्चा करा. ग्रामसेवकांनी मीटिंगची जाणीव करून दिली. मुसळे, आम्हाला विषय चांगला कळतो, वाचा. पहिला विषय आहे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणं. मग वाचू नका, मागच्या सभेत काय झालं ते माहिती आहे आम्हाला. चला पुढचा विषय. नाही नाही, पण कोणाला काही बोलायचं आहे का त्याबद्दल? कोण बोलणार आहे? आम्ही सांगितलं ना तुम्हाला, पुढचा विषय घ्या. पण मॅडम, रीतिरिवाजाप्रमाणे रीत गेली, रिवाज सोडा. असं कसं चालेल व सरपंचीन? आम्हाला ऐकायचं असेल तर वाचावं. अजिबात नाही. नाही पण कारण काय? आम्ही म्हणतो म्हणून. काढा दुसरा विषय. मागासवर्गीय वस्तीसाठी अडचणी निवारणार्थ 2 लाख आलेले आहेत. अडचणी काय आहेत? अडचणी अनेक आहेत मॅडम. मग ते पुढच्या मीटिंगला बघू. ते 2 लाख रुपये ग्रामपंचायत दुरुस्तीवर टाका. तसं नाही करता येत. कुणाला शिकवताय? मला? आम्ही ही ग्रामसेविका होतो. मॅडम, मग त्यावेळी का नाही टाकले? आम्हाला प्रश्न करताय? हे बघा, ज्या कारणास्तव पैसे आले त्याच कारणावर ते खर्ची पडतील. पण आम्हाला एअर कंडिशन केबिन हवी आहे. मी खर्च टाकू शकत नाही. अहो धाकट्या पाटलीन, असं कसं करता येईल व? नाकातला दागिना कोणी पायात घालतंय का? अहो या साहेबांना बी विचारणारं कोणीतरी आहेच का नाही? सीत्या बालाभार, तुम्हाला यातलं काय कळतंय? का व? तुकडाच खातोय ना भाकरीचा, एवढं बोलायचं नाही. मग आमचं चाललंय ना, तुम्ही का मध्ये नाक घातलं? का याडा गाबाळ आहे का म्या? ग्रामपंचायतीत आहे ना. ए गोरोबा, अरे बोलशील का नाही?
हे बघा, तुम्ही जिथं तिथं दाबत जायचं नाही. आम्ही इथं काय चहा प्यायला येतो का? यानं बोलायचं नाही, त्याने बोलायचं नाही, मग आम्हाला इथं बोलावलं तरी कशाला? गोरोबा बोलला. हे बघा सरपंचीनबाई, आम्ही पाटलांना देव मानतो. ते कधी येडं वाकडं करत नाहीत. पर तुम्ही वाडाचं पान पिंपळाला चिकटवताय, चालन का हे? गोरोबाच्या बोलण्याला बलवंतनी दुजोरा दिला. नाही, पण मी म्हणतो मागासवर्गाचं नाव निघताच विरोध का? पाटलाने असं कधी केलं नाही. अहो, पांढरीतली समधी जनता त्यांना सारखेच बघा. आलं का नाव पुन्हा पाटलांचं? पुन्हा पाटील? हे बघा, ज्याचं खावं त्याचं गावं. मुसळे, ते पैसे ग्रामपंचायत दुरुस्तीकडे वळवा. मी ते करू शकणार नाही. का? माझी नोकरी जाईल. आम्ही गटविकास अधिकाऱ्याशी बोलू. मग त्याच्याकडे कार्यालयासाठी वेगळा निधी का मागत नाही तुम्ही? हे तुम्ही मला शिकवणार का? मी म्हणतीये तसं करा. मी करणार नाही. मग राजीनामा द्या. तुम्ही कोण राजीनामा मागणार आहे? तुम्ही पगार देता मला? मुसळे, तुम्ही आडव्यात शिरताय. हे बघा मॅडम, माझा कारभार नियमानं चाललाय. तक्रार करायची असेल तर BDOकडे, कलेक्टर साहेबांच्याकडे करा तक्रार. हे आम्हाला सांगावं लागतं का? करा. ठीक आहे, आता पुढचा विषय. 12 बलुतेदारांना व्यवसाय धंद्यासाठी अनुदान म्हणून प्रत्येकी 25,000 रुपये आलेत. ते वितरित करण्यात या मीटिंगमध्ये मान्यता द्यावी. मला सांगा, आपल्या गावात एकूण बलुतेदार किती आहेत? आत्ता 8 कुटुंब आहेत. मग ती 12 कुटुंब दाखवा. मॅडम, तुमच्या काळात तुम्ही असं केलं होतं? हे तुम्ही कसं काय मला विचारू शकता हो? अहो, हे नियमात बसेल का? 4 वाढीव नावं कोणाची घालायची? देऊ आम्ही यादी. पण या गावात 8च लाभार्थी आहेत. आम्ही यादी देतो असं म्हणालोय ना. हे बघा, बोगस प्रकरणं मी करणार नाही. आणि सदस्य हे मान्य करतील का? अहो, कोण सदस्य? त्यांना अक्कल शिकवू नका. त्यांचे अंगठे घ्या, मोकळे व्हा. मी नाही तसं करू शकत. मग ठराव अमान्य करा. असं आम्ही हो देणार नाही. सीत्या लव्हार, खाली बस. अरे काय चाललंय काय हे? खाली बस म्हणजे काय दावणीला बांधलेली जनावर आहेत का आम्ही? आम्ही 8 जण आहोत. आम्हाला मिळालंच पाहिजे. ओ मुसळ्यांना घ्या, साया घ्या. मन 12 दाखवा. हां, लाख खायला पाहिजे हिला. अरे पाटील पदरमोड करतेत. या निघाल्या ग्रामपंचायत खायला. ए सीत्या, नीट बोलायचा. शेत्या म्हणायला तुमच्या शिणकीत जन्माला आलोय का मी? जरा रीतीभातीनं वागा. पाटील बघा कसा देव माणूस, आणि तुम्ही बोल बोल बोल, आम्ही बघतोय. काय बघणार हो? काय दांडगाई आहे? काय मोगलाई आहे? हे बघा, माना कानानं राहा. आम्हाला सरकार देतंय. तुम्ही कोणाची पोटं भराय निघालाय? 8 बलुतेदारांना 25,000 रुपयांप्रमाणे 2 लाख रुपये वितरणाची मंजुरी. वय अण्णा, मंजूर. सदस्यांची मंजुरी. चला घ्या, पुढचा विषय घ्या. शिरपाने पगार वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे. कोण शिरपा? अहो, झाडलोट करतोय, पाणी भरतोय, दिवाबत्ती बघतोय, पाणी सोडतोय, दवंडी देतोय. तो कळना वय तुम्हाला? नारू, आडग्यात काय बोलताय? मग विचारताय कसं शिरपा कोण म्हणून? पण शिरपाला पगार वाढ कशासाठी हवी? मग त्याने काय वारं पिऊन जागायचं का? तुमच्या मनात तरी काय आहे? जिथे तिथे आडवे येत आहे. हे बघा, पायका सरकारी असतो. डोकंच फिरलंय बाबा माझं. सगळ्यांचीच तोंड चालू झाली. अण्णा देऊन टाका मंजुरी. पण तो एवढं काय काम करतो? दिवसभर कामावर असतो का तो? असं करा सरपंच बाय, शिरपाचं काम तुम्ही करा. घ्या त्याचा पगार. जिथं तिथं पायात पाय घालताय. सीत्या लव्हार बोलला. तुम्ही 10 सदस्यांनी मान्यता दिली, त्यामुळे हा ठरावसुद्धा मंजूर झालेला आहे. मुसळेने जाहीर केलं. मुसळे, कसली काही झाली तुम्हाला? आता 10 सदस्यांचा ठरावाच्या बाजूनं कौल आला, मग मी तरी का थांबायचं मॅडम? उषा उठली. सभेत भाषण करावं अशा आवेशात बोलायला लागली. सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, शाळेचं काम सुरू आहे. रुपया मिळालेला नाही. कोणत्याही कामात पैसे मिळत नाहीत. मग आपण ग्रामपंचायतीत निवडून येऊन फायदा काय? बरं, हे पैसे, हे कमिशन मी माझ्या एकटीसाठी गोळा करते का? मी तुमच्या सगळ्यांसाठी हे करत होते.
आता बघा की सीत्या लव्हाराच्या अंगावरचा शर्ट बघा, किती ठिकाणी फाटलाय तो. पैसे मिळाले असते तर घेता आलं असतं ना शर्ट आणि धोतर. म्हणजे माझ्या पैरणीसाठी आणि धोतरासाठी पाप करायचं का? सीत्या लव्हार चिडला होता. तुमचं सोडाव, गावाचे कपडे धुतो परशा. त्याच्या बायकोची गिरणाची साडी बघितली, 4 साड्या जोडून साडी नेसतीये बिचारी. ओ सरपंचीनबाई, गावच्या एकाच कामातनं तिला लुगडं घेऊ का? भाजून निघल की ते त्या लुगड्यानं. आम्ही आहोत ते बरे होत, मिरवायला जायचं नाही कुठं. उपाशी पोटी तांब्याभर पाणी पिऊन ढेकर द्यायची पद्धत आहे आमची. आहे त्यात आम्ही सुखी आहे. काय रे बलवंता? परशा परीट काढाडला. खरंय की आमचं काम शेणा मातीतलं. परीटगडीची कापडं घालून काय बांधाव बसायचं काय आम्हाला? हा, आणि सर्वाधी पायका तर नका आम्हाला. जणी आहे काय म्हणालो? आता बघा, जयरामनं पाप केलं, काय झालं? आहे का नाही आतमध्ये? मिळतोय का जामीन? केलं ते हितच फेडायचं असतं. आम्हाला पापाचं धनी करू नका. हे बघा, गरज पडली ना आम्ही पाटला पुढं हात पसरू. आमचा देव हे त्यो देत आलाय, देत राहीन बी. पापात तुम्ही आम्हाला जोडीला घेऊ नका. हो अण्णा, चला पुढचा बघा, शंकर म्हणाला. मग पुढच्या कुठल्याही विषयात उषानं तोंडच उघडलं नाही. सभा संपली. मुसळे मनातनं सुखावलेले होते. नभा न्हाणीगृहात आंघोळीला गेली होती. अंगावरचे कपडे काढले, पाणी घेतलं, साबण लावला आणि पाळण्यातला शिवाजी उठला. शिवाजीने टाहो फोडला. उषा शेजारच्या खोलीत होती. यशोदा गावात हरिभाऊच्या बायकोला बरं नव्हतं म्हणून तिला पाहायला गेली होती. पाटील चावडीवर होते, पांडू आणि श्रीमंत मळ्यात होते आणि इकडे शिवाजीने टाहो फोडला होता. साबण लावल्यानं आंघोळही उरकत नव्हती. तिने न्हाणीघरातनंच हाक मारली, उषाताय, उषाताय, पाळण्याला झोका द्या की. उषा उठली नाही. उषाताय, शिवा उठलाय, पाळणा हलवा जरा. 4-6 वेळा हाका मारूनही उषा काही उठली नाही. ती मुद्दाम आपल्या खोलीतनं बाहेर पडत नव्हती. यशोदामाई बाहेरून आल्या तर शिवाजीनं टाहो फोडलेला. थोरल्या पाटलीनाव काय चाललंय? आले आले, मी आंघोळीला गेली हो. आणि धाकल्या पाटणीला कान नाहीत का? हां, उगी उगी माझ्या राजा सोनुल्या. यशोदाबाईंनी शिवाला पाळण्यातनं काढलं, मांडीवर घेतलं. मांडी हलवत त्या शिवाला शांत करायला लागल्या. यशोदामाईचे शब्द उषाच्या कानावर पडले होते. ती तरातरा आली. कुणाला म्हणता हो कान नाहीत ते? सगळ्यांनी वेडी ठरवली, आता बहिरी ठरवा. पोरगं उठलं, पालतं झालतं, रडत होतं ते. पाळणा हलवला असता आता बिघडलं असतं का? यशोदाबाई बोलल्या, आमचं काही बिघडत नाही, बिघडतंय तुम्हा दोघींचं. असं काय बिघडलं व? आता तुम्हीच बघा. तुमच्या वागण्यामुळे मला आमच्या यशवंताला माहेरी ठेवायला लागलंय. खबरदारा असं बोलाल तर. कोणी त्याला माहेरला ठेवला व? आम्ही? हौस कुणाला होती? आम्हाला होती का? इथले रीतिरिवाज, बोलणं, भाषा झाली तुमच्यात सुधारणा? तुमच्यामुळे आम्ही त्याला माहेरी ठेवलं आहे. रीतिरिवाज? कसलं व रीतिरिवाज? काय बामणावाड्याचं घर आहे का हे? देवाचं नाव घेतलं, बिघडलं कुठं? आता आमचं बोलणं चांगलं हे असं बापजाद्यांपासून आलेलं, काय वाईट बोलतो आम्ही? माई राव द्या. नभा साडी नेसून आली, बाळाला घेतलं, आत गेली. काय राहू द्यायचं? लयशिया फरली, कोणी बोलत नाही त्यामुळं तोल सुटला तिचा. काय नाचतोय का आम्ही? काय बोलताय? तेवढंच राहिलंय. डोक्यावर बसलाय आमच्या, आता नाचा बी. म्हण यशवंतला माहेरी पाठवला. कुणी धाडला? कुणाला इंग्रजी शाळेत घालायची हौस होती? म्हणजे काय, आम्ही यशवंताला गावंढळ करावं का? लय पंख फुटले. लय शिकलीस, पण कसं वागावं ते कळलं ना तुला? कसं बोलावं ते कळलं ना तुला? मानपंत आईबापानं शिकवलाच नाही, मन शिकून शायनी झाली. हे बघा, आमच्या आईवडिलांना मध्ये घ्यायचं नाही. कोणचं वळण लावलं ग आईबापाने? डोक्यावर पदर असतो का तुझ्या? कुठं काय बोलावं कळतं का तुला? आम्ही शिकलेले आहोत. शिकलाय म्हण, काय शिकला हो? थोरली नगरवारपणापासून आता पाव तर तुमची सेवा केली. काय केलं तुम्ही? 10 दिवसाची वली बाळंतीन ती भाकरी थापाय बसली. तुम्ही काय केलं? बोला ना, काय केलं? हे बघा, भाकरी तुकडा करण्यासाठी जन्म नाही आहे आमचा. मग कुठं झेंडा लावताय? सरपंचीन म्हणून काय दिवं लावलं हो तुम्ही? गावात एक माणूस धड बोलतंय का?
हे बघा, ग्रामपंचायतीचा विषय इथे काढायचा नाही. राहू द्या आता, आतून नभा म्हणाली. काय राहू द्यायचं ग? शिकलोय म्हणून लाड केले तर ह्याने कधी भांड्या धुण्याला हात नाही लावला. काय आम्ही दोघी काय कामवाले आहेत का? हे बघा, आमचं आवडत नसेल तर आम्हाला वेगळं ठेवा. कुठं राहताय? आणि आईबापाला ह्यो बियाणं कसं आहे ते चांगलं माहिती आहे. आणि ध्यानात ठेवा, वाड्याचं 2 हिस्से होणार नाहीत. बियाणं कसं होतं हे माहिती होतं, मग लग्न का केलं? आता का केलं ते माहिती नाही का? पोट वाढून बसलं कोण? तुम्हीच ना. थांबवा हो थांबवा, तुम्ही तरी ग बसा आता. परत एकदा आतून नभा म्हणाली. आबरू खातर ग बसत आली मी, पण फायदा घेत्यात या. एकदा बोलू द्या मला, लय साचले माझ्या मनात. आता दोघे मिळून मारा आम्हाला, मारा. उषा पुढे आली. मारून तरी अक्कल येईन का तुला? दगडावर पाण्याची धार धरली तर जातंय का पाणी आतमध्ये? तुमच्या मनात नेमकं काय आहे? शहाण्या बाना, जरा माणसासारखं वागा. कुणाची सून आहे आपण, ते तरी मनात घ्या. अहो, आबांच्यामुळे तर आम्हाला स्वतःचं नाव नाही करता येत. नाव मागून नाही मिळत, आणि मान आहे ना तो कामानं मिळतो, ध्यानात ठेवा. ग्रामपंचायतीत काय दिवे लावले हो? शिपाई तरी मान देतोय का? याचा अर्थ आम्ही वाडा सोडून निघून जावं? मग जा की, असून बी खोळंबाचे. आम्ही मुळीत जाणार नाही. अर्धा वाडा मला द्या. आमचं ऐका नाका वाढव तुम्ही. नभा बाळाला झोपून बाहेर आली होती. अर्धा वाडा मागते वय का? तुम्ही बांधला? चिखल दगड तुम्ही उचललं? टाळूचं कॅस तुमच्या गेलं का? तुम्ही पैका लावला? बोला ना, काय केलंय? आयतं मिळतंय ना? दिसत ना 4दा लुगडी बदलती, नट्टापट्टा करताय कशासाठी? गप होते म्हणलं, वाड्याला पाटील दिलाय म्हणून सगळं गिळत गेलो आम्ही. आता त्याच पाटलांच्या वाड्याला दुसरा पाटील वाटेकरी म्हणून आलाय, म्हणून आम्ही नकोशा झालो का? हे बघा, असला खतरा आमच्या पोटात नाही. आम्हाला दोघं बी सारखंच आहेत. पोट सोड तुम्हाला उठलाय. वल्ली बाळंतीनी तुम्ही काय केलं? आडवी केरसुनी फिरवली, भांड्याला हात लावला. बोला, काय केलं तुम्ही? तुम्ही आहात की करायला? यशवंतचं बारसं होतं तेव्हा गावजेवण घातलं, आणि शिवाच्या बारशाला 12 गावं गोळा केली तुम्ही. आता थोरल्या पाटलिनीचा गोतावळा हायच तेवढा. तुमचं कोण? ती गंगी? कोण उभं करतो तुम्हाला? हे बघा, गंगूबद्दल बोलायचं नाही का? ती आई आहे का बहीण आहे हो तुमची? गाव बसवी मेली, नवऱ्यानं 2 माणसं मारली, ही नासवती आमचा वाडा. त्या माझ्याकडे येणार, मी त्यांच्याकडे जाणार. पाय मोडून टाकल मी तिचा. त्या गाव भावानीनं हे तर काय यावं? हे बघा, आम्हाला आमची वाटणी करून द्या. देते की, म्हणजे इस्टेट 4 दिवसात फुकून टाकान तुम्ही. ते आमचं आम्ही बघू. आमचं आम्ही म्हणजे कोण? म्हणजे हे यशवंत आणि मी. तुमचं हे ते थोरल्या पाटलिनीचं कोणी नाही वय? ते आमचे मालक आहेत, बाकी आम्हाला माहिती नाही. तुमचं मालक हक्क दाखवायला उभं राहिलंय वय? थोरल्या पाटलानं श्रीमंतीशी रीतिरिवाजाप्रमाणे देवा बामणाच्या साक्षीने लगीन केलंय. श्रीमंता थोरलीच आहे. मग यशवंत कोणाचा आहे? त्याचाच, पण रीतिरिवाजाप्रमाणे नाही त्यो. मग बसा रीतिरिवाज सांभाळत. मला वाटणी द्या, आम्ही स्वतंत्र राहतो, आमच्या पद्धतीने आम्ही राहू. असं करा. आमचं पोर आम्हाला द्या, लागा चालायला. आता तो रीतिरिवाजानं झालेला नाही ना, मग तुम्हाला कसा द्यायचा? हे बघा, यशवंत आमच्या श्रीमंताचा आहे. कुठून आणला? कोणाच्या कुशीत वाढला तो? कुणाच्या नाळीने त्याला अन्न पाणी पुरवलं? मग हे तुम्ही मला सांगा, का श्रीमंता बी आमच्या नाळावर पोचलाय, आमच्या पोटात वाढलाय? मग त्यो श्रीमंता तुमचा कसा होऊ शकन? येड्यावानी वागू नका. गुन्ह्या गोविंदानं राहावा. दोन्ही पोरं आमचीच आहेत, तुम्ही दोघी बी आमच्याच आहेत. तंटा करून काय मिळन? हे बघा, आम्हाला हे जमणार नाही. आम्हाला वाड्यात वाटणी हवी. आणि नेमके त्याच वेळी पाटील बाहेरून आले. ते कडाडले, कसली वाटणी र? आम्ही अजून जिवंत आहे. आमचं पोर हरवलं, लांब नेऊन ठेवलं, आता कसली वाटणी पाहिजे? श्रीमंताला हवी का वाटणी? मिळणार नाही. तुम्हाला इथं रुचत नसेल तर चालू पाडायचं घेतनं. तुम्ही दोघी चालात. कशाला डोसका लावताय? वाटणी पाहिजे. कसली वाटणी पाहिजे लो? श्रीमंत आला का मग बघू.
त्याला वाटणी हवी असेल तर पुरा वाडा जमीन जुमला बैल ट्रॅक्टर देऊन टाकू आम्ही त्याला. चला तुम्ही. नभा यशोदा आत गेल्या. पाटील तरा तरा सदरेकडे निघाले. पाटलांचं सर्वांग थरथरायला लागलेलं होतं. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.